तर मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही भात लावायला जातो अक्षूच्या इथं. तर तुम्हाला दाखवतो कसा भात लावताना चिकलवणी असते ती. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा अक्षूचं शेत आहे. तर आता आम्ही भात लावायला आलो इकडे. हा रोप आहे इकडे काढलेला. थोडा शेत आहे बघा, अजून लावायचा बाकी आहे एवढा. हा बघा कसा शेत आहे, तो एकदम नांगरून वगैरे घेतलेला आहे चांगला. चिकलवणी आहे आज. हा एक तोंडा झालेला लावून हा दुसरा तोंडा आता लावतो आहे. सकाळपासून कॉलेजला होतो त्यामुळे भात लावा यायला जमला नाही, तर आता आलं आहे. आता लावतो भात. हे बघा लावत आहेत आमचे. हे बघा कशा प्रकारे भात लावतात ते. अक्षू आपल्याला दाखवतोय भात लावून कसा लावतात तो. हे बघा ही भात सोडलेला आहे आणि आता रोवतोय बघा असा तो. अजून एवढा लावायचा बाकी आहे. तिकडं हे ठेवलेले आहेत भाताचे रोप बांधून. हा बघा हा पहिला तोंडा लावून झालेला आहे भात. सकाळी लावलं नाही हा, आणि आता दुपारी लावतो आम्ही संध्याकाळी. तर भात लावताना गमती जमती होतच असतात. जोक वगैरे करतायत सगळे ते बघा. सकाळपासून लावतायत त्यामुळे मजा येते खूप आहे ना. मी पण आता थोड्या वेळानं लावाय घेतो. हा केवढा पाय बघ गेला खालती तर निघत पण. अरे इथं खड्डा आहे काय? खड्ड्यात पाय अडकलेला. बापरे, केवढा खोल गेलाय बघ पाय. खड्डा आहे का इथं? हे बघा इकडं पण भात लावून झालेलं कॉर्नर वगैरे. काका वगैरे लावत आहेत भात. आता भाताच्या मोठी नेव्या लावण्यासाठी. हे बघा भाताची मोठी कशी आहेत. हे काय तर ही भाताची मूठ आहे, तिला अशी इकडनं खोलायची असते बघा. आणि आता भात कसा लावायचा दाखवतो. आता जरासाच चोंडा राहायला लावायचा आणि पाऊस आला जोरात. थंड थंड वाटतं एकदम. मी आलो रेनकोट घालण्यासाठी. यांचा काकांचा रेनकोट वगैरे कंपनीत टाकून ठेवलेला. आता वरट आहे रेनकोट कुठं गायब झाला म्हणून. तर हा बघा पावसातनं कसा चोंड्यात भात लावता येतो. तिकडचं अजून लावायचा बाकी आहे. त्याला उद्या वगैरे बघूया टाईम कधी भेटतो तो. तेवढा लावून झालेला आहे, तेवढा बघा लावून झालेला आहे तो. तर हा भाताचा रोप चोंड्यातनं कसा काढतात त्याचासुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. छोटीशी क्लिप आहे. ते बघा भर पावसात आता भात लावतायत. कसा एकदम पाऊस आहे हे करता येतं चिखलवणीमध्ये. हे बघा जोरात पाऊस आला एकदम. पण रेनकोट घालून जातो, सर्दी होते म्हणून. One hour later. तर आता 6:45 वाजलेत. अजून हा चोंडा लावायचा आहे. बघूया किती वाजता आहेत ते संध्याकाळचे. त्यालाच 6:45 वाजले दुपारपासून लावता होतो. आता दुसरा चोंडा लावायला घेतला. रोपं टाकता येतात आता सगळीकडं. नंतर एक साथ लावायला घेतील. चहासाठी थांबलेत. चहा पिऊन करूया परत सुरू. तर आता आम्ही चहासाठी थांबलो. हे अजून येत आहेत. हे चहा पिया या रे. तर चहा पिऊया आणि लगेच दुसरा तोंडा लावायला घेऊया. One hour later. तर आता हा जरासा तोंडा राहिला आहे, तो 1 तासात होईल लावून. मी आता इथंच व्हिडिओ कट करतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.